नमस्कार, मी विजय पिसाळ। मित्रांनो, 1 जूनला लोकसभेच्या निवडणुकीचं 7व्या टप्प्यातील मतदान पार पडलं आणि विविध संस्था, विविध टीव्ही चॅनल्स यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले। खरं तर एक्झिट पोल बद्दल, ओपिनियन पोल बद्दल समाज माध्यमामध्ये खूप आकर्षण असतं, खूप कुतूहल असतं आणि त्यामुळं बहुसंख्य जनता, बहुसंख्य मतदार वेगवेगळे चॅनल्स आणि वेगवेगळ्या चॅनल्स बरोबर काम करणाऱ्या संस्थांचे एक्झिट पोल्स टीव्हीवर मतदानानंतर सातत्यानं पाहत असतात आणि या चॅनल्सचा धंदा कित्येक करोडोंचा एक्झिट पोलमधून होत असतो। जेवढा धंदा IPLच्या 10 दिवसात होत नाही, तितका धंदा एक्झिट पोलच्या माध्यमातून या चॅनल्सला मिळत असतो। कारण खूप मोठा TRP या निमित्तानं सर्व टीव्ही चॅनल्स हे मिळवत असतात आणि त्यातून त्यांना खूप मोठी कमाई भेटत असते। तर हे एक्झिट पोल किती विश्वासार्ह असतात, त्याचं सॅम्पल कसं ते कलेक्ट करतात, यावर आपण बोलणार आहोत। मित्रांनो, एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघ असतात आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये किमान ग्रामीण भागामध्ये 110 ते 130 गावांचा समावेश असतो आणि ह्या हिशोबानं पकडल्यानंतर 700 ते 800 गावांचा समावेश लोकसभा मतदारसंघामध्ये होत असतो। ही गावं छोटी मोठी असतात, परंतु छोट्या मोठ्या गावांची संख्या पकडल्यानंतर 700 ते 800 गावांच्या मतदारसंघामध्ये संबंधित एक्झिट पोल घेणाऱ्या संस्था आणि टीव्ही चॅनल किती लोकांपर्यंत पोहोचलेले असतात, याचा कधीही आपण विचार केलेला नसतो। फक्त अमक्या संस्थेने सांगितलं, अमक्या चॅनल्सचा एक्झिट पोल हे सांगतो, अमुक संस्थेचा एक्झिट पोल तो सांगतो आणि त्यावरून घमासान चर्चा माध्यमामध्ये सुरू होते। टीव्ही चॅनल्सवर राजकीय विश्लेषक असतील, पत्रकार असतील, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असतील, चॅनलचे संपादक असतील, त्या पॅनलवर काम करणारे लोक असतील, या सर्वांची चर्चा, महाचर्चा, महाकव्हरेज त्या ठिकाणी एक्झिट पोलचं दाखवलं जातं आणि अमुक मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत झाली आणि त्या ठिकाणी एक चॅनल्स म्हणतो अमुक व्यक्ती जिंकणार, दुसरा चॅनल्स म्हणतो तमुक व्यक्ती जिंकणार, आणखी तिसरा, चौथा, पाचवा असे वेगवेगळे सर्वे, वेगवेगळे अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करत असतात। पण कोणताही न्यूज चॅनल किंवा कोणतीही संस्था आम्ही या गावामध्ये गेलो, या बूथवर गेलो, या मतदान केंद्रावर गेलो आणि तिथं इतक्या लोकांचं सॅम्पल घेतलं, इतक्या लोकांना आम्ही हे प्रश्न विचारले
असं कधीही जाहीर करत नाहीत. त्याचप्रमाणे शहरी मतदार असतील, ग्रामीण मतदार असतील, महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध नागरिक असतील, तरुण मतदार असतील, मुले असतील, मुली असतील, अशा वेगवेगळ्या वयोगटातील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समूहातील लोकांशी, मतदारांशी यांनी कसा संवाद साधला हेही जाहीर केलेलं नसतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती धर्माचे मतदार असतात, जाती धर्माचे प्रश्न वेगवेगळे असतात, शेतकऱ्यांचा समूह असतो, व्यापाऱ्यांचा समूह असतो, उद्योगपतींचा समूह असतो. अशा कोणत्या वर्गाबरोबर यांनी सर्वे केला, कोणत्या लोकांची मतं विचारात घेतली हेही जाहीर केलेलं नसतं. पण एखाद्या मतदारसंघात अमुक अमुक विजयी होणार आणि अमुक अमुक पराभूत होणार, दोन्ही बाजूचे लोक, मान्यवर लोक बोलवायचे, दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी बोलवायचे, संपादक बोलवायचे, राजकीय विश्लेषक बोलवायचे, अभ्यासक बोलवायचे आणि त्या ठिकाणी घमासान चर्चा सुरू करायची. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती चर्चा रिपीट लोकांना दाखवायची आणि स्वतःचा TRP वाढवायचा. या पलीकडं एक्झिट पोल काही करत नाही. आपण पाठीमागं पाहिलं 2004 साली भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर परत येणार असे जवळपास 90% लोकांचे, 90% चॅनल्स आणि संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज होते, सर्वे होते. आणि भारतीय जनता पक्ष जवळपास स्वबळावर सरकार बनवेल इतका सर्वेंचा अंदाज होता, एक्झिट पोलचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात झालं काय? भारतीय जनता पक्षाचा 2004 साली पराभव झाला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सरकार बनवलं. त्यानंतर 2009 साली सुद्धा काँग्रेसचं सरकार जाईल. मनमोहन सिंग सरकारच्या कामगिरीवर असंख्य TV चॅनल्सवर चर्चा झाली. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा मनमोहन सिंग यांचं सरकार जाऊन भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, NDAचं सरकार येईल अशी त्या ठिकाणी चर्चा झाली. प्रत्यक्षामध्ये काँग्रेसच्या सीट 2004च्या तुलनेत 2009 साली वाढल्या आणि UPA पूर्ण ताकदीनं UPA 2चा प्रयोग सक्सेस झाला. मागील 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या कर्नाटक राज्यातील निवडणुका पाहिल्या, त्याही ठिकाणी कित्येक न्यूज चॅनल्सने किंवा एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला बहुमत दाखवलेलं होतं. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला जवळपास ममता बॅनर्जी यांच्या इतक्या जागा काही न्यूज चॅनल्स आणि एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांनी दाखवलेल्या होत्या. प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती सुधारली, परंतु ज्या पद्धतीनं जे सर्वे आलेले होते त्या प्रमाणात त्यांना सीट्स मिळाल्या नाहीत. आणि अशा पद्धतीनं संभ्रमाचं वातावरण तयार करणं, गोंधळ निर्माण करणं, आपला TRP वाढवणं, याच्या व्यतिरिक्त हे एक्झिट पोल म्हणजे 0% विश्वासार्ह असणारा एक मामला आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 ते 20 लाख मतदार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. शहरी मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत,
ग्रामीण मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत, जातीचे फॅक्टर वेगवेगळे आहेत, प्रादेशिक अस्मिता वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे मतदारसंघात उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर सुद्धा ओपिनियन पोल डिक्लेअर केले जातात आणि त्यावर सुद्धा चर्चा होतात. म्हणजे ज्या भांड्याला बुडच नाही त्या भांड्यामध्ये कशा पद्धतीनं काय शिजणार आहे याची चर्चा त्या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीचे हे एक्झिट पोल आणि त्यावर जी चर्चा चालते त्यावरून शेतावरून भाताची परीक्षा बघण्याचा हा प्रकार म्हणजे एक्झिट पोल. खरं तर आपल्या भारतामध्ये जे 543 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघातली प्रादेशिक अस्मिता वेगळी आहे, भूभाग वेगळा आहे, लोकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, जाती धर्म वेगवेगळे आहेत, त्याचप्रमाणे भाषा वेगवेगळ्या आहेत आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी सॅम्पल घेणारे लोक आलेले आपल्याला कधी दिसले का? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. म्हणून एक्झिट पोल कुणाबद्दल काय किती सांगतात याला फार महत्त्व नाही. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगतोय. आज वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये जे छोटे छोटे एक्झिट पोल घेतले जातात त्यांचे सॅम्पलसुद्धा किमान 5,000, 10,000, 15,000, 20,000 असतात आणि त्या ठिकाणी मात्र लोकांचा कल लक्षात येतो आणि लोकांचे काय भावना आहे किंवा लोक कोणाला पसंत करत आहेत हे त्या ठिकाणी दिसून येतं. 2014 सोशल मीडियामध्ये किंवा इतर जे माध्यम आहेत त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची जी प्रचंड सहानुभूतीची लाट किंवा गुजरात मॉडेलचा जो बोलबाला होता त्या पद्धतीची यावेळेस परिस्थिती नाही. आज कुठल्याही एखाद्या छोट्या चॅनल्सवर जर गेला, एखाद्या सोशल मीडियातल्या पोलवर जर गेला तरी लोकांची संमिश्र मतं आपल्याला दिसून येतात आणि जी आज सर्वसाधारणपणे मोठे चॅनल्स आहेत किंवा ज्या मोठ्या संस्थांनी घेतलेले एक्झिट पोल आहेत त्याच्या विरुद्धची परिस्थिती असल्याचं त्या ठिकाणी दिसून येते. तर या एक्झिट पोलवरून 100% रिझल्ट असाच लागेल हा अंदाज काढणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे, अवैज्ञानिक आहे आणि त्याला कोणताही आधार नाही असं माझं तरी ठाम मत आहे. कारण या अगोदरचे जवळजवळ 80% एक्झिट पोलचे अंदाज हे खोटे ठरलेले आहेत. मी वयाच्या 18 वर्षापासून आत्तापर्यंत पाहिलेल्या प्रत्येक निवडणुकीत आणि त्या ठिकाणी एक्झिट पोलने केलेले अंदाज हे सपशेल अपयशी ठरलेलं मी बघितलेलं आहे. किंबहुना त्यामध्ये जवळजवळ 25 ते 50% इतकी तफावत दिसलेलं आहे. म्हणजे एखाद्या एक्झिट पोलनं जर एखाद्या पक्षाला 100 जागा दाखवल्या तर त्या ठिकाणी 60 ते 70% सुद्धा जागा त्या पक्षाला येत नाहीत. म्हणजे इतकी तफावत एक्झिट पोलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या एक्झिट पोलची विश्वासार्हता फक्त चॅनल्सवर चर्चा घडवून आणण्या इतकीच आहे. म्हणजे मतदान झालं आणि त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता एक्झिट पोल जाहीर केल्यानंतर
वेगवेगळे विश्लेषक, संपादक, पत्रकार, त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रवक्ते यांना बोलवून जी घमासान चर्चा घडवायची असते आणि त्यांचा TRP वाढवायचा असतो। या व्यतिरिक्त एक्झिट पोलला कवडीचीही किंमत नाही। त्यामुळं पण जनतेनं जे जाहीर केलेले एक्झिट पोल असतात, अगदी ग्रामीण भागात हुशार बरेच लोक असतात आणि त्यांचा लोकांशी थेट संबंध असतो। ते लोकांमध्ये जाऊन मिसळत असतात, लोकांशी चर्चा करत असतात आणि त्यांनी जे जाहीर केलेले अंदाज असतात ते तंतोतंत खरे असतात। म्हणजे जवळजवळ प्रत्येक गावात 1, 2 तरी 4 तरी अशा व्यक्ती असतात की त्यांचे राजकीय अंदाज, त्यांचा राजकीय अभ्यास हा मोठमोठ्या संपादकांपेक्षा सुद्धा जास्त असतो। फक्त त्या मतदारसंघापुरता तरी त्यांचा अभ्यास असतो। संपूर्ण देशातील त्यांचा अभ्यास जरी नसला तरी त्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे आणि किती मताधिक्य संबंधित व्यक्तीला मिळेल याचा परफेक्ट अंदाज काढणारे सुद्धा बरेच लोक, जाणकार लोक प्रत्येक लोकसभा मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात, प्रत्येक गावात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील आणि त्यांची विश्वासार्हता सुद्धा या एक्झिट पोलपेक्षा निश्चितपणे जास्त आहे। तर या जाहीर झालेल्या कालच्या एक्झिट पोलमुळं अमुकच पक्ष सत्तेवर येईल आणि अमुकच आघाडीला इतक्या जागा मिळतील आणि तमुक आघाडीला इतक्या जागा मिळतील असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे। त्यावर विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही आणि खरं तर एक्झिट पोलकडं एक मतमोजणी होईपर्यंतची करमणूक म्हणूनच पाहावं। कारण एक्झिट पोलमध्ये आणि मतमोजणीमध्ये खूप मोठी तफावत असते, परंतु काही राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर इतके हुरळून जातात की जणू काही निकालच जाहीर झाला आहे आणि हीच परिस्थिती राहणार आहे असं त्यांना वाटायला लागतं। कदाचित वातावरण निर्मिती करण्याचा हा एक्झिट पोलचा प्रयत्न असू शकतो। ओपिनियन पोलच्या माध्यमातून सुद्धा लोकांच्या मनावर संबंधित व्यक्ती बिंबवण्याचा प्रयत्न असू शकतो, परंतु वस्तुस्थिती ही वेगळी असते आणि ग्राउंडवर परिस्थिती वेगळी असते आणि एक्झिट पोलचे अंदाज हे पूर्णपणे विभिन्न असतात। त्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही। आपण प्रत्यक्ष मतमोजणी पाहिल्यानंतर जे चित्र स्पष्ट होणार आहे तेच खरं असतं। बाकी ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे फक्त TV चॅनलचा TRP वाढवणे आणि त्यांचा गल्ला भरणे यापेक्षा दुसरं काही नाही हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता। धन्यवाद।